आज ना आम्ही घरून सगळं लवकर आवरून बिवरून ना खाटूश्यामला आलतो. खाटूश्यामचं एकदम इथं नजारा आहे ना एकदम भारी, एकदम गावरान वातावरण लगे. गावरान म्हणजे एकदम जीव काय सांगतो फ्री वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. एकदम मागचं वातावरण बघून घ्या वाटलं तुला. डोंगर बिंगर इथं एकदम झाडी बिडी लगे फ्रेश एकदम. आता भला मोठा व्हिडिओ झाला होते ना, काय प्रॉब्लेम नाही. हा 2-3 मिनिटं सांग काय नाही म्हणलं, लय मोठा झाला. आता आम्ही ना बारीमध्ये लाईनिंग मध्ये लागलेलो आहे. गेट वगैरे बनवलंय एकदम पद्धतशीर मध्ये. चला तुम्हाला समोर दाखवतो काय काय असं. हे बघा बारीमध्ये लागलेलो आहे. बारी थोडी गर्दी कमी इथं, खूप सारी गर्दी असते इथं रोजच. हे बघा एकदम डेकोरेशन वगैरे भारी आहे. जे मंदिर बनवणार आहे का नंतर ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा एकदम पद्धतशीर. आपण आलोय मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घेऊ. दर्शन वगैरे घेऊन आलोय बाहेर, काही विषय नाही. बाहेरचा नजारा पण एकदम भारी इथं. हे बघा इथलं वातावरण कसं फ्रेश आहे, एकदम एकदम भारी वाटतं. बाहेर इथं मन मोकळं, एकदम निघाव सुद्धा वाटत नाही इथून. आणि या पाठीमागच्या साईडला या मंदिराचंच काम चालू आहे पूर्ण स्ट्रक्चरमध्ये. हे बघा मंदिराचे स्ट्रक्चर सध्या तात्पुरते असे उभे केलेले. आमचं हे मंदिर आहे, एकदम भारी वाटतं. आणि आमच्या 4 मेंबर आलतो आम्ही, माझ्या सगळं रविदादा, आवीदादा आणि ज्ञानदादा. हे बघा पूर्ण एकदम नजारा एकदम भारी. मागचा पण डोंगर बिंगर झाडी बिडी एकदम भारी, एकदम भारी वाटतं. आणि मंदिर तर बघा कसं एकदम म्हणजे काम चालू करताय. तुम्हाला मंदिर पण दाखवतो कसं बनवणार ते. हे बघा एकदम भारी वाटतं. मला तर यायचं असलं ना एक क्लास आहे का डायरेक्टली, काही विषय नाही. इथं दर्शन करून येऊन बसलेले चर्चा करता इथून जायचं घरी का नाही काय माहिती. घरी जाते का नाही, घरी जायचं तुम्हाला का बरं हे थांबायचंय. अरे मोठ्या बोल ना थोडसा, इथं का बरं थांबायचंय. हे बघा यांचं वातावरणाची फिलिंग आहे का इथून. वातावरण भारी एकदम, डोंगरामध्ये देवस्थान एक नंबर वाटलं. लय भारी वाटलं. जे मंदिराचं बांधकाम आहे का ते अशा प्रकारे होणार इथलं पूर्णपणे. आणि डोंगर बिंगर पूर्ण असंच दिसणार आहे 100% डायरेक्टली असं वाटतं. आणि हे बघा या मंदिराच्या बॅक साईडलाच मंदिराचे पूर्ण काम चालू आहे. आणि स्पेस तर बघा इथं किती, पार्किंगला वगैरे मोठी गाडी पण आणली तरी तुम्ही येते. आणि पक्का रस्ता बनवला त्यांनी एकदम येण्यासाठी. आता आम्ही निघालोय घराकडे जाण्यासाठी. तुम्हाला पूर्ण वातावरण तर बघा इथं, तुम्हाला वाटलं ना यावं तर एक नंबर वातावरण. भावांनो नक्की भेट द्या इथं एकदा तरी. वातावरण बघा पूर्ण डायरेक्टली पूर्ण. आणि आम्ही ना 2 व्हीलरवर आलतो बरं का, 2 2 व्हीलरवर 4 जण. हिमालयन पण आणली होती. आता मी चालवणार आहे. तिकडून ऐकून जातं रवी दादाने चालवली होती, आता मी चालवणार आहे. लवकर जायचंय म्हणूनच मी चालवतो, चिडचिड नाही होणार मग आपल्या दोघांची बी. आता मी चालवणार भाई, पडणार नाही आपण. तुला माहिती ना आपला विश्वास नाही तुला. नाही म्हणून तर म्हणलं असं नको म्हणून यार. कंटेस्टंट काय म्हणतील माझ्यावाले विचार. मग मी उचलतो ना. तू आहे पहिलवान गाडी पाहिजे, तू कधी उचलणार. हे बघा भाव, हे बघा सगळं वातावरण कसं आहे एकदम. आणि रस्ता पण वातावरण तर बघा इकडे कसं आहे जाण्यासाठी एकदम भारी वातावरण. डायरेक्ट पाणी बिनी सगळं काही असं एकदम फ्रेश वाटतं. रस्ते वगैरे एकदम भारी. धरण म्हणजे कसं माहिती का, तुमचं जो मूड आहे का एकदम फ्रेश होऊन जाईल इथं आल्यानंतर. जे मंदिर वगैरे आहे का ते पण एकदम छान बनवलेलं आहे. पाणी वगैरे बघा. आणि आपण जाणार आहे आता धरणावरून, धरणाच्या पाळून म्हणजे पुन्हा खाटूश्यामहून दर्शन बिर्शन करून आलो होलसेलला. आणि अरविंद भाऊ आले आपल्याकडे गायला माल घ्यायला. आणि निवृत्ती भाऊ अप्पर न्यायचे त्यांना. कवाच फोन करत होते पण मीच लेट झालो, त्यामुळे मग ते पण लेट आले. 38 नंबर आहे का अरविंद दादा आपल्याकडे. आहे ना आपल्याकडे सगळं भेटतं राव आपल्याकडे, काही विषय नाही. तुम्हाला माहिती ना.
हे बघा आपण शॉप वगैरे आवरलं आणि आता चहा बोलवली आणि माल वगैरे काढून झालेला आहे सगळा. माल वगैरे काढून पॅक केला आणि आता चहा घेतोय बघा. आम्ही ना आता तिघं मंदिरामध्ये आलेलो आहे. मंदिराचा लॉक लावलेला आहे पण दर्शन देव आहे मध्येच. मस्त दर्शन बिर्शन घेऊ बाहेरूनच. आता आम्ही चाललोय सोन्यामधून थंड घेतोय. आता आम्ही आता इकडे कुठं दुकान नाही थंड थंड आंबे बी आले बघा. हे मार्केटमध्ये आंबे आंबे बी आले. साईमट्टा सेंटर आहे. मला लस्सी मँगो लस्सी पाईनॅपल लस्सी लस्सी सांगितलेली आहे. लस्सी एवढी भारी ना, एक नंबर टेस्ट आहे भाऊ लस्सी. एक नंबर आहे. एक नंबर सांगा डायरेक्ट. मी पिली नाही म्हणा पण तू म्हणतो ना एक नंबर आहे. एक नंबर आहे. फायनली आता लस्सी घेऊन आम्ही चाललोय आता होलसेलला. मस्त आता आमचा स्टॉक वगैरे घेतो आणि डायरेक्ट आमच्या शॉपच्या दिशेने पूर्ण करतो. सोने मुलं बाय बाय करून टाकतो. कंटिन्यू अशीच गर्दी राहते एकदम. बघू शकतो तुम्ही कधी पण या तुम्ही. 12 महिने तुम्हाला अशीच गर्दी दिसेल इकडं. तरी अजून आता लग्न सीझन चालू नाही झालं, नाही तर लग्न सीझन वगैरे जर चालू झालं ना मग तर खूप जास्त गर्दी होऊन जाते. आता इथून आपल्या आणि ही जागा जी आहे ना समोर दिसते ती, तिथं पावन गणपती बसतो बघा आपला. सगळ्यात मोठा गणपती असतो संभाजीनगरचा. ही त्याच्यासाठी जागा आहे पूर्ण एवढी दिसतील समोर तुम्हाला. हा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. अजून इथून जे सुरू होतं हे पूर्ण तेच असतं इथं. एवढं पूर्ण ज्याच्या एरियामध्ये सगळं जेवढं पूर्ण डेकोरेशन वगैरे असतं पूर्ण एकदम. आणि इथून एंट्री असते किंवा इकडून एंट्री असते जाण्यासाठी वरती. आता ते तुम्हाला दाखवू आम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा गणपती बसताना तेव्हा पूर्ण प्रॉपर दाखवू आम्ही. आणि याच गल्लीने आपलं थोडं समोर गेलं की शॉप आहे आपलं सह्याद्री होलसेल म्हणून. कधी आले तर या नक्की शॉपला भेट द्या. आपल्या शॉप वगैरे ओपन करून घेऊ. आम्ही लस्सी प्यायला गेलो त्याच्यामुळे आम्ही शॉपला लॉक लावून गेलो होतो. आणि आपली गाडी आहे तर मस्त स्टॉक वगैरे टाकतो आम्ही आणि लगेच जातो. आपलं सोनामू करतो शॉप ओपन. तुम्ही अजून कोणी चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. तुम्हाला त्याच्यामुळं जेणेकरून सगळे व्हिडिओ दिसतील आपले. आता हे बघू शकता तुम्ही आपल्या होलसेलमध्ये आलोय आपण. लाईट वगैरे लावून दाखवतो तुम्हाला पूर्ण. इकडे पूर्ण जीन्सचं सेक्शन आहे आपलं. हे आर्मानी आहे आणि इकडे शर्ट आहे. चला आता बाकीचा ब्लॉग सोने कंटिन्यू करेन.